नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी मित्र ज्ञानेश्वर फुके या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज माती परीक्षण या विषयावरती हा व्हिडिओ बनवत आहोत। शेतकरी बंधूंनो, माती परीक्षणाविषयी आपल्याला सांगायचं झालं तर माती परीक्षण प्रत्येक शेतकऱ्यानं करणं या ठिकाणी गरजेचं आहे। मला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय की माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कुठल्या खताची कुठल्या गुणधर्माची कमतरता आहे, कुठल्या ग्रेडची कमतरता आहे, आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे हे आपल्याला माती परीक्षणाच्या रिपोर्ट मधून कळत असतं। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करणं हे या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं। बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमच्या अमुक वावरामध्ये आमच्या कपाशीला फुलधारणा होत नाही, आमच्या कपाशीला पावडर लागत नाही। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्या ह्या माळावर तिकडल्या वावरामध्ये तूर उगळून जाते, आमची अद्रक पिवळी पडते। असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना सतत पडत असतात। त्यामुळं हे प्रश्न पडत असताना आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता हे आपल्याला माती परीक्षणाच्या रिपोर्ट मधून या ठिकाणी कळत असतं। त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये माती परीक्षण हे आपण सर्व शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे। हॉस्पिटलच्या भाषेमध्ये जर शेतकरी बंधूंना आपल्याला सांगायचं झालं तर माणसाला जर थंडी ताप आला, माणसाला जर अशक्तपणा वाटला तर माणूस नक्कीच हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला रिपोर्ट चेक करतो आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण गोळ्या औषध घेत असतो आणि आपल्याला रिझल्ट येत असतो। तशाच पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे हे आपल्याला माती परीक्षणातून कळत असतं आणि त्यानंतर ते रिपोर्ट आल्यानंतर आपण तेच खत त्या जमिनीला या ठिकाणी वापरत असतो। शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण करत असताना आपण बघू शकतो हा आपली शेती आहे, यामध्ये माती परीक्षण करत असताना आपल्याला माती कशा पद्धतीने निवडायची हे मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहोत। आपण पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ठिकाणचं सॅम्पल हे आपण या ठिकाणी घेत असतो। आपल्याला सॅम्पल घेत असताना मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो शेतकरी बंधूंनो, हे तुम्ही बघू शकता हा शेतीचा पहिला लेअर आहे। हा लेअर आपण पूर्णपणे या ठिकाणी बाजूला केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला खड्डे करून 5 ते 6 सेंटीमीटर खोल खणायचंय। याच्यामध्ये 5 ते 6 सेंटीमीटर खोल खणल्यानंतर त्यातून आपल्याला या ठिकाणी माती घ्यायची आहे आणि असंच आपण हे करत असताना यानंतर या ठिकाणी घ्यायची, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रॉस जायचंय। इकडच्या साईडला आपण या ठिकाणी एक सॅम्पल घेऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, पहिला लेअर बाजूला करून आपल्याला या ठिकाणी 5 ते 6 सेंटीमीटर या ठिकाणून सुद्धा आपल्याला माती घ्यायची आणि माती परीक्षणाचे प्रकार सांगत असताना आपल्याला जर फळबाग लागवड करायची असेल तर फळबाग लागवडीसाठी जास्त सेंटीमीटर खाली खड्डा खोल घ्यावा लागतो। आपल्याला जर फळभाज्या आणि कपाशी, मका यासारखी पिकं जर लागवड करत असेल तर आपण 5 ते 6 सेंटीमीटर मध्ये मातीचं या ठिकाणी सॅम्पल घेऊ शकता आणि 5 ते 6 ठिकाणचं एका एकरातलं सॅम्पल तयार करून एकत्रित करून आपण ते या ठिकाणी तयार करू शकता। सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी ज्यांनाही माती परीक्षण करायचं असेल त्यांनी वरती माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती जरूर संपर्क साधून आपण माती परीक्षण करावं। धन्यवाद।